विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं पर्सेंटाईल किती आहे याच्यावर तुमची कॉलेजची लिस्ट डिपेंड आहे ही पहिली गोष्ट. ओके. पुन्हा तुमचे घरातले तुम्हाला बाहेर पाठवायला तयार आहेत का? मी बऱ्याच वेळा हा पण अनुभव घेतलाय जास्त करून मुलींच्या बाबतीत. माझ्याकडे स्टुडंट होते 96 पर्सेंटाईल मार्क होते. 3 वर्षापूर्वी. मग 3 वर्षापूर्वी 96 म्हणजे खूप तसा चांगला पर्सेंटाईल होतं. पुण्यात पाहिजे ते कॉलेज मिळालं असतं. नाही घरातल्यांनी अलाउड नाही केलं. मग कराड गव्हर्नमेंट कॉलेज घेतलं. बर. मी सांगलीत राहतोय. पण मला व्ही-आय-टी मध्ये घ्यायचंय. वालचंद माझ्या सांगलीमध्येच कॉलेज आहे. दी बेस्ट कॉलेज आहे. पण मला व्ही-आय-टीला घ्यायचं आहे. मला सांगलीतच राहायचं नाहीये. हा पण एक क्रायटेरिया आहे. म्हणजे आता लिस्ट कशी बनवून देऊ? म्हणजे मी अशी एक लिस्ट बनवावी अशी बऱ्याच मुलांची इच्छा आहे, की ती सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल. का तुमचं असं म्हणणं आहे, की एक रेडीमेड लिस्ट तयार करून द्या, डोक्याला झंझटच नको. जसं रेडीमेड नोट्स पाहिजे होत्या, पी पाहिजेत नुसत्या. सगळं आतापर्यंत तसंच केलं होतं, तसं लिस्ट पण अर्धत पाहिजे का? काय पाहिजे तुम्हाला? नीट डिस्कशन करूया आपण. एक मुलाचं उदाहरण घेऊया. मग त्यानं लिस्ट कशी त्यानं मला पाठवली ती आपण डिस्कस करूया. अशा 2-3 लिस्ट आपण डिस्कस करूया. बरं, या टाइपचेच व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळतायत. बरोबर आहे. मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का करत नाहीये? तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे मला माहिती आहे. मग व्हिडिओला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचेल. बरं. मग आता लिस्ट तर बनवायची आहे आपल्याला. ओके, प्रॉपर लिस्ट बनवायची आहे. मग मी तुम्हाला आता सांगितलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू का? एक तर पुण्यातच कॉलेज मिळावं अशी एक अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मुलांची. मग सांगली, सातारा, कोल्हापूर, ती सोलापूर घ्या त्यातलं थोडंसं. पुण्यातच मिळालं तर बरं होईल अशी तुमची अपेक्षा आहे. बरोबर आहे? मग पुण्यामधले कॉलेजमध्ये म्हटलं तर टॉपला कुठलं कॉलेज येणार आहे? ऑब्व्हियसली सी येणार. नो डाउट. 2 नंबरला कुठलं कॉलेज येतंय सांगा? पी-आय-सी-टी. पी-आय-सी-टी खरोखर छान कॉलेज आहे. पण ऐकलंय तुम्ही पी-आय-सी-टी बद्दल? शिस्त तिथं अशी आहे, की एखादी शाळा परवडली, शाळेपेक्षा जास्त शिस्त पी-आय-सी-टी मध्ये असणार आहे लक्षात घ्या. का नकोय शिस्त? पाहिजेच ना. नुसतंच एन्जॉय करायचं नाहीये लाईफ लक्षात घ्या. ठीक आहे, पी-आय-सी-टी. आता व्ही-आय-टी आणि व्ही-डबल-आय-टी अजून देखील बऱ्याच मुलांना माहीत नसेल कदाचित. हे दोन्ही कॉलेज आता मर्ज झालेत बाळांनो. बरोबर आहे? मग हे तिसऱ्या नंबरला येतंय. चौथ्या नंबरला येतंय पी-सी-सी-ओ-ई. ओके. आणि 5व्या नंबरला इथे मी स्टार करतोय. सगळ्याच मुलांनी हे कॉलेज लिस्टमध्ये घेऊ नका. कमेन्स स्पेलिंग बरोबर असेल कदाचित. हे मुलींचं कॉलेज आहे. फक्त मुलींसाठी तिथं ॲप्लिकेशन असणार आहेत. मी असे बरेचसे काउन्सिलर बघितलेत लक्षात घ्या, की जे मुलांच्या लिस्टमध्ये पण हेच कॉलेज टाकतायत. असं कसं चालेल? मुलींचं कॉलेज आहे ते. ठीक आहे आणि तसंही तुम्हाला अप्लाय करताच येणार नाही. कारण तुम्ही मेल, फिमेल एंटर केलेलं असतेच ना तुमच्या ह्याच्यामध्ये, फॉर्ममध्ये. बरं, कॉलेज संपले का पुण्यातले? नाही. आपण अगदी असंच जाऊया लक्षात घ्या. कमेंट्स नंतर मात्र माझं काय सजेशन राहील तुम्हाला बघा. माझं स्पष्ट मत आहे, की ही चला टॉपचे कॉलेज ओळीनं घेतले. पुढचे कॉलेजेस मात्र वेगळे आहेत बरं का लक्षात घ्या. मी असे ते ओळीनं लिहीत नाही. त्यातलं तुम्हाला पाहिजे ते कॉलेज तुम्ही वरती घ्या. पी-व्ही-जी, एम-एम-सी-ओ-ई त्याच्यानंतर डी-वाय पाटील. आता डी-वाय पाटीलचे 2 कॉलेज आहेत. पिंपरी, बरोबर आहे? आणि दुसरं कुठलं रे? आकुर्डी, बरोबर? पण डी-वाय पाटीलचे काही 2च कॉलेजेस नाहीयेत. अजून खूप कॉलेजेस नुसती नावं तुम्हाला दिसतील. पण बऱ्यापैकी कदाचित ती कॉलेजेस याच कॅम्पसमध्ये पण असण्याची शक्यता आहे बरं का. बरं अजिंक्य डी-वाय पाटील आय थिंक ते पण आहे. पण थांबा, थांबा. ज्याला तुम्ही टियर 2 चे कॉलेजेस म्हणताय, त्या कॉलेजची लिस्ट मी इथं घेतोय. मग याच्यामध्ये मॉडर्न पण येतंय. मी आत्ताच बोललो, की मी क्रम नाही लावत लक्षात घ्या. यातलं तुम्हाला ए-आय-एस-एस-एम काही मुलं अगोदर घेऊ शकतात. नो डाउट तेही चांगलंच कॉलेज आहे. कुठलं राहिलं का रे? पी-व्ही-जी, एम-एम-सी-ओ-ई, डी-वाय पाटील, पिंपरी आकुर्डी, मॉडर्न, ए-आय-एस-एस-एम ही सगळी पुण्यातली शिवाजीनगर भागातली बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत. ही पिंपरी चिंचवडमधली आहेत. राहिले का कोणतं कॉलेज सांगा बघू? असा प्रॉब्लेम होतो लिस्ट तयार करताना. मग ॲक्चुअली जर तुमच्याकडे सगळ्याच कॉलेजची लिस्ट असेल, तर ते बेस्ट ठरणार आहे. बरं, इथं राहिलंय सांगतो जे-एस-पी-एम ग्रुपमधलं एक कॉलेज जे खूप छान आहे. राजश्री शाहू कॉलेज, पाथवडे. राजश्री शाहू कॉलेज, पाथवडे ते सुद्धा बेस्ट आहे. ओके, मग आय स्क्वेअर आय-टी हे सुद्धा छान कॉलेज आहे. बरं, ही छान कॉलेजेस आहेत, याच्या पाठीमागचं रिझन काय? यांचा कट ऑफ. त्या सगळ्यांचा कट ऑफ हा अगदी क्लोज टू 97-98 कडेच जाणार आहे. 96 अबोव्हच असणार आहे. म्हणजे दी बेस्ट कॉलेजेस आहेतच हे. मग आता मी तुम्हाला आता बोललो, की याच्यात क्रम कुठं लावायचा? प्रश्न आहे की नाही?
हो. आता मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही पी-सी-सी-ओ-ई म्हणताय ना, तेव्हा इथं पी-सी-सी-ओ-ईचं रावेतला पण एक कॉलेज आहे. ते मुलं टियर 2 मध्ये घेतायत. नूतन पी-सी-सी-ओ-ई असं पण एक त्यांची एक ब्रांच आहे. एक त्यांची ब्रांच आहे, हे पण लक्षात घ्या. मग तुम्ही पी-सी-सी-ओ-ईतच त्यांचा सगळ्यांचा ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू होत असेल, सिलेक्शन होत असेल, अशा काही गोष्टी असतील बरं का. बरं आता हे पण टियर 2 ची कॉलेजेस आहेत. ह्याचा कट ऑफ पण जास्त लागतोय. पण आता नीट ऐका मी काय सांगतोय ते. इथं शेकडो कॉलेज येणार आहे टियर 3 मध्ये. शेकडो. बरं त्याच्यातलं मी तुम्हाला सांगू का, एक पी-व्ही-पी-आय-टी कॉलेज आहे. तिथं मी स्वतःहून 3-4 वर्षापूर्वी गेलो होतो. मी बघितलं. मी तुम्हाला एकदा बोललोय पण, की सगळे कॉलेजेस ना, त्यांचा जर तुम्ही कॅम्पस बघितला, म्हणजे एरिया वगैरे सगळं बघितला, तर त्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे प्रत्येक कॉलेजनं लक्षात घ्या. होतं काय, की कॉलेज ऑब्व्हियसली सगळ्यांना हे कॉलेजेस पाहिजे, त्यामुळे ह्याचा कट ऑफ तुम्हाला जास्त दिसतोय. पण पी-व्ही-पी-आय-टी पण कॉलेज आहे. आय थिंक चांदणी चौक जो भाग आहे, वारजे किंवा चांदणी चौक इथून पुढे गेल्यावर त्याच्यानंतर तिथंच पी-व्ही-पी-आय-टी आहे बरं का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रिनिटी. तर ही जी ट्रिनिटी कॉलेज आहे ना, तिथं त्यांनी 3 कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगची एकाच कॅम्पसमध्ये. आय थिंक 100 एकरचा कॅम्पस आहे. तिथं 3 कॉलेजेस आहेत. कट ऑफ कमी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता कॉलेजचं नाव लिहीत नाहीये बरं का. कात्रज. कात्रज भागात नवले ब्रिज परिसरात 2, 3, 4 नाही 5-6 कॉलेजेस आहेत. तिथं कोणते-कोणते कॉलेजेस? सिंहगडचं एक कॉलेज आहे कुठलं तरी आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहेत भरपूर कॉलेजेस आहेत. सर्च केलं पाहिजे. पण हे काय चाललंय आपलं मग? या कॉलेजेसमध्ये कदाचित थोडं कमी पर्सेंटाइल असेल, सी-एस देखील मिळू शकेल. मी नंबर्स घेतले नाहीत किती पर्सेंटाइल असेल, कारण ते कास्टनुसार बदलणार आहे. होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीनुसार बदलणार आहे. बरं अजून मी लिहितो वाघोली भागात सुद्धा भरपूर कॉलेजेस आहेत. खूप छान कॉलेजेस आहेत वाघोली भागात सुद्धा. हडपसरमध्ये सुद्धा कॉलेजेस आहेत. लोणी काळभोरला ओके, एम-आय-टी राहिलं की रे इथं आपलं. पण मी मग का राहिलं सांगू का? बरीचशी मुलं म्हणतात याची फीस खूप जास्त आहे. त्यामुळे कन्सिडरच केलं जात नाहीये. पण आता जर मुलींना सगळं शिक्षण मोफत असेल, तर एम-आय-टी सारखे कॉलेज पण घेणार ना लिस्ट. येणार ते सुद्धा लक्षात घ्या. बरं वाघोली भागात सुद्धा भरपूर कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, की जसं मी ट्रिनिटी बोललो, पी बोललो, कात्रज भागात 4-5 कॉलेज आहेत. वाघोलीमध्ये सुद्धा जी-एच रायसोनी असं कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे ते पण आय थिंक बेस्ट आहे. तिथं सुद्धा कट ऑफ चांगला आहे. पण आउटसाइड एरिया पडतोय वाघोली. तर मी तुम्हाला सांगतो आता आता वाघोली जवळच लक्षात घ्या किंवा विमाननगर भागात. लोहगाव, मी तर लिहितो बरं का लक्षात घ्या. लोहगाव तिथं एम-सी-ओ-ची दुसरी ब्रांच आहे म्हणूया आपण, दुसरं कॉलेज आहे. त्याच्यानंतर डी-वाय पाटील पण आहे. आय थिंक अजिंक्य डी-वाय पाटील पण आहे. बऱ्यापैकी कॉलेजची लिस्ट तुमच्या समोर आलेली आहे. मग आता होतं काय, की तुम्हाला जर 95 पर्सेंटाइल पेक्षा जास्त मार्क असतील, तर तुम्ही ही कॉलेज घेऊच नका ना. गरजच नाहीये. पण तुमचा कट ऑफ हा अबोव्ह 99 जर तुमचं पर्सेंटाइल हे 99 च्याही अबोव्ह असेल, तर ही देखील कॉलेजेस घेऊ नका. तुम्हाला यातच मिळून जाईल. सगळ्या गोष्टी आता या पर्सेंटाइलवर ठरतायत. बरोबर आहे. पण झालंय काय? हे झालं पुणे रिजन बरं का बाळांनो. आता मी तुम्हाला सांगतो थोडंसं बाजूला सरकूया आपण. मी हे पुन्हा हे करणार आहे लक्षात घ्या आणि मला ना काय करायचं आहे माहिती का? तर जास्त जागा लागणार नाहीये. पण सांगतो तुम्हाला, की मला ना आमच्या भागात कोल्हापूर रिजनमध्ये मला तुम्हाला सांगायचं बघा, जर पुण्याला पाठवायची तयारीच नसेल पालकांची, तर तो पहिल्यांदा विद्या प्रतिष्ठान बारामती. ओके. कमल नयन बजाज इंजिनिअरिंग कॉलेज असं नाव आहे. कदाचित बजाजनी डोनेशन दिलं असेल, तेव्हा त्यांनी विद्या प्रतिष्ठानचं नाव आता कमल नयन बजाज ठेवलं असेल. हे कॉलेज विचारात घेतलं जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आर-आय-टी, के-आय-टी आणि मी परत सांगतो, मी काय असा क्रम लावलेला नाहीये. तुम्ही कुठल्याही कॉलेज वरती-खालती घेऊ शकताय बरं का. असं काही मी हे कॉलेज बेस्ट आहे म्हणून ते वरलेले असं नाहीये लक्षात घ्या. बरं या आमच्या कोल्हापूर रिजनमध्ये हे कॉलेजेस आहेत. बरं जयसिंगपूरला गेला तर जे मगदुम आहे. त्याच्यानंतर बुधगावला गेला तर परत पी-व्ही-पी-आय-टी आहे. मिरजमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, की ज्याचा कट ऑफ कमी असणार आहे. विटा भागात सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. साताऱ्यात तर बाळांनो 4 ते 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग ऑब्व्हियसली हे खालचे कॉलेजेस आहेत त्यांचं मेरिट कमी आहे. खूप कमी आहे. मग तिथं तुम्हाला तरी सी-एससाठी बऱ्याचशा कॉलेजमध्ये साताऱ्यामध्ये के आहे. ज्ञानेश्वरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, अरविंद गवडी आहे. सी-एसचा इथला कट ऑफ पण आता 80 प्लस कडे गेलेला आहे. बरं. पण विट्यासारख्या ठिकाणी आय थिंक कुठलं कॉलेज नाव मला पटकन आठवत नाहीये. पण विट्याला इंजिनिअरिंग कॉलेज आहे.
की ज्याचं कट ऑफ हे कमी आहे, खूप कमी आहे. मग जे-ई-मध्ये तुम्हाला ठीक-ठाक 40-50 पर्सेंटाइल जरी असले, खूप झाले. तुम्हाला अशा कुठल्यातरी कॉलेजमध्ये मिळू शकतं. कोल्हापूरला साइडला गेल्यानंतर अरे बाळांनो, तो वाठार नावाचा एक किनी वाठार जो टोल नाका आहे म्हणूया आपण. ओके. तिथं सुद्धा ना माने इंजिनिअरिंग कॉलेज मी हायवेला जाता-जाता लेफ्ट साइडला बघितलं होतं. आहे कॉलेजेस. मग ही लिस्ट काय थोडी आहे का? शेकडो कॉलेजेस आहेत, की जिथं तुम्ही सीएस मिळवू शकता. बरं, आता मी तुम्हाला सांगितलं विद्याप्रतिष्ठान हे. मालेगाव, आता माळेगाव बरं का, सॉरी. मालेगाव नाशिकमध्ये पण आहे, पण बारामतीजवळ माळेगाव आहे. तिथेही इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ते 40-50 वर्ष जुनं कॉलेज आहे. ते सुद्धा बेस्ट आहे. बरं, आता या सगळ्या आपल्या चर्चा झाल्या. कॉलेजची नावं आपण विचारात घेतली. पण हा कुठला रिजन आला? पुणे, कोल्हापूर, सातारा हा रिजन झाला. आता मी तुम्हाला सांगू का, तुम्ही जर नाशिक भागातील असाल, तर त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. तिथले कॉलेजेस वेगळे आहेत. बहुतेक के वाघ, पुन्हा संदीप युनिव्हर्सिटी. नाशिक भागात आणि जसं इथं मी बोललो, की ह्या भागात एवढे कॉलेजेस आहेत. मग कराडमध्ये पण आहे कॉलेज बरं का. कराडमध्ये बनवडी भागात म्हणजे कराड गव्हर्नमेंट कॉलेज जवळच आय थिंक गुजर इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता एवढी नावं आहेत लक्षातच येत नाहीत. आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस, आहेत. मग रिपीट करायची इच्छा नसेल, पण सीएस पाहिजे असेल, तर अशी शेकडो कॉलेजेस आहेत, जिथे तुम्हाला मिळू शकतंय. पण सर अशा कॉलेजमध्ये येण्यात काय अर्थ आहे? प्लेसमेंट नाही मिळणार. पण तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावरच पुढे जायचंय. आपण बऱ्याच वेळा गोष्टी डिस्कस केल्यात, हे की नाही? बरं, आता एवढं सगळं झालं. मुंबईचा तर विचारच करायला नको. मुंबईसाठी समीर शेख तुम्हाला गाईड करतोयच. मुंबईत काय माहितीये का? मुंबईत काय म्हणूया आपण त्याचे बघा मायनॉरिटीचे कॉलेजेस खूप आहेत ना. ख्रिश्चन मायनॉरिटीचे कॉलेजेस खूप आहेत. गुजराती मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत. मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत. म्हणजे मायनॉरिटी कॉलेजमध्ये मला वाटतं मायनॉरिटीचा कोटा वेगळाच असतो. हे आरक्षण, कोटा हे ना अक्षरशः लोकं वैतागून गेलेत लक्षात घ्या. सिरियसली बरं का. सगळं मायनॉरिटी हे ते कोटा देऊन जागा शिल्लक राहतात किती कुणास ठाऊक ओपनसाठी. बरं जाऊ दे. मग मुंबईबद्दल काय बोलायला नको, नाशिकबद्दल बोलायला नको, नागपूरबद्दल पण बोलायला नको. तिथं अमरावतीला आय थिंक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. बरं आता गव्हर्नमेंट कॉलेज म्हणलं तर जळगावला पण आहे, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आहे. माफ करा. पण मुद्दा असा आहे, गव्हर्नमेंट कॉलेजलाच ॲडमिशन घेतलं पाहिजे असं काही नाहीये. आता काही कॉलेजेस जे आहेत ते गव्हर्नमेंटच्याही खूप पुढे गेलेली आहेत. फॉर एक्झाम्पल पीसीसीबी सारखं कॉलेज. बरं आता मेन मुद्द्याकडे जाऊया, की मला एका मुलानं ना त्याची लिस्ट पाठवली. बघा, त्याचं मी तुम्हाला पर्सेंटाइल सांगतो. त्याचं पर्सेंटाइल ना बघा 97.97 पर्सेंटाइल आहे म्हणजे अल्मोस्ट 98 आहे. बरं. त्याची कास्ट त्यानं मला सांगितली एस-बी-सी कास्टमध्ये येतो. म्हणजे थोडक्यात तो म्हणला, की ओ-बी-सी मानच त्याचा कट ऑफ असणार आहे. ओ-बी-सी. चला बघूया त्यानं कुठले-कुठले कॉलेजेस घेतलेत. पहिल्यांदा सी बरोबर आहे. व्ही आहे. चला हे कॉलेज वरती किंवा हे कॉलेज खालती घेतलं तरी काही फरक पडणार नाही. कारण 97 ला यातलं कुठलंही मिळणार नाही. बरं. इलेक्ट्रॉनिक्सला का घेतोय? ऑब्व्हियसली टॅग पाहिजे. व्ही-जे-टी-आय मधून शिकलाय. ई-एन-टी-सी, सी-ओ-ई-पी. सी-ओ-ई-पीमध्ये आय-टी आहे का? चौकशी करा अगोदर बरं का लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर पी-आय-सी-टी ठरलेल्याप्रमाणे क्रम बरोबर आहे. ठीक आहे. पी-आय-सी-टीमध्ये कुठली पण मिळू दे, घ्यायला तयार आहे त्याची. काही प्रॉब्लेम नाहीये मला, पण हे पण मिळणार नाही. शक्यता खूप कमी आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं ही ब्रांच मिळाली तर घ्यायची तयारी आहे का? मी तसं तेव्हा त्याला विचारलं. तो म्हणला, "थांबा, विचार करूया." ई-एन-टी-सी, इलेक्ट्रॉनिक्स हे म्हणजे सी-एस, आय-टी अगदी ए-आय-डी-एस सोडून इलेक्ट्रॉनिक्स आणि ई-एन-टी-सी घेताना विचार करा. सीनियर्सशी डिस्कशन करा. ठीक आहे? बरं. आता त्याच्यानंतर मात्र हे 2 कॉलेज आहेत ना मर्ज झालेले आहेत. त्यामुळे हे एकत्रच आहे. आता मी त्यानंतर सांगतो पी-सी-सी-ओ-ई, ई-एन-टी-सी पुन्हा विचार करावा लागणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. आर-आय-टी, के-आय-टी आणि टी-के-आय-टी टाकलं नाहीये, पण डी-के-टी टाकलंय. ओके, काही हरकत नाही. आता या मुलाची जर आपण लिस्ट चेक केली, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. मी त्याला क्लिअरली सांगितलं, या लिस्टवरून एक गोष्ट लक्षात येते, की तुला कराड गव्हर्नमेंटचं आय-टी पहिल्याच राउंडला मिळणारं. हे ऐकल्यावर तो भयंकर नाराज झाला. म्हणला, "सर व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टीमध्ये मिळेल की? लास्ट इयर कट ऑफ मी चेक केलंय." तर मी त्याला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय, लास्ट इयर कट ऑफकडे बघू नका. नका बघू, काही विचार करू नका. काय होतंय ते चेंजेस होणार आहेत यावर्षी भयंकर. नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज झालेल्या आहेत. नंबर ऑफ सीट्स खूप इन्क्रीज झाल्यात. मग टॉपच्या कॉलेजमध्ये सीट्स इन्क्रीज झाल्या, की ऑब्व्हियसली टॉपची मुलं ती टॉपच्या कॉलेजमध्ये जाण्याची संख्या वाढणार आहे ना. त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही, हे लक्षात घ्या. ओके. बरं मग तो काय म्हणला? नाराजच होता. तो म्हणला, "सर पी तरी मिळेल की?" त्यावेळेस मी त्याला म्हणलं लास्ट इयरचं एक्झाम्पल दिलं. गेल्या वर्षी माझ्या क्लासमध्ये एका मुलाला 98 प्लस पर्सेंटाइल होते आणि आम्हाला ना सी सिव्हिल घ्यायचं होतं.
त्याच्या आदल्या वर्षी 93च पर्सेंटाईलला स्पॉट राउंड मध्ये सीओईपी सिव्हिल मिळालं होतं. तोही ऑफलाईनचा स्टुडंट होता आणि 2-3 जागा शिल्लक होत्या. मग लास्ट इयर आम्ही एवढं निवांत होतो ना, 98 आहेत. 93 ला गेल्या वर्षी मिळालं होतं. म्हटल्यावर 98 ला मिळणारच की. पण पहिल्या राउंडला एस-पी-आय-टी अंधेरीचं मिळालं कॉलेज, सरदार पटेल सिव्हिल. दुसऱ्या राउंडला पण तेच, तिसऱ्या राउंडला पण तेच, नो चेंज. थोडासा काय झालं होतं, तणाव आला होता गेल्या वर्षी आणि सीओईपीत सुद्धा स्पॉट राउंडला लास्टची जागा मिळाली, पण मिळाली. एनर्जीच क्रिएट केली होती, की पाहिजेच म्हणून. मग मी तसं या मुलाला काय सांगतोय तुम्हाला पण, तुम्ही असं इमॅजिन करू नका लास्ट ईअर एवढं कट ऑफ होतं, मला हे कॉलेज मिळेल म्हणून. पण एक चांगली गोष्ट काय, या मुलानं काय केलंय, की कराड तर मिळेलच त्याला आय-टी. 97 ला ओबीसी मधून मिळेल, मिळेल. पण ही कॉलेज त्यानं लिस्टमध्ये घेतलेत ना. डी-के-टी-आयचं मेरिट आहे 90 पेक्षाही कमी आहे. त्याला तर 97 आहेत. म्हणजे त्याने एक प्रॉपर ऑप्शन फॉर्म तयार केलाय, लिस्ट तयार केलेली आहे, की जेणेकरून माझं काय म्हणणं आहे, की बघा प्लस मायनस अगदी 10 पर्सेंटाईलचा क्रायटेरिया ठेवा. 5 चा पण चालू शकतोय, पण इथं गंमत बघितलं का रिस्क किती आहे? तर मी काय म्हणतोय म्हणजे तुम्हाला 97 पर्सेंटाईल आहेत. ओके. तर तुम्ही 87 पर्सेंटाईल पर्यंत त्याचा कट ऑफ होता. ती कॉलेजची लिस्ट काढा अगोदर. मग त्यातली नाही तुम्हाला जायचंच नाहीये, ती कॉलेज रिजेक्ट करा. मग उरलेले कॉलेजेस तुम्ही लिस्टमध्ये घेऊ शकताय. आलं का ध्यानात तुमच्या? बरं आता ह्या मुद्दा काय हा मुलगा आहे, त्याची कुठेही जायची तयारी आहे. आता मुलींच्या बाबतीत जर बरं आणखीन एक तुमच्या लक्षात आलं का? हे ना पुण्यामध्ये ना भरपूर चांगले कॉलेजेस आहेत, ती घेतलीच नाहीयेत. लक्षात आलं का? कारण त्याचं म्हणणं असेल कदाचित, की पुण्यात शिवाजीनगर भागात परिस्थितीचा विचार केला असता, की हे कॉलेजेस तो म्हणतोय एज्युकेशन लोन काढणार. व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी मिळालं तरी. ओके. आता एस-बी-सीला फीस किती असते माहीत नाही, पण राहण्या-खाण्याचा खर्च आहेच. पण राहण्या-खाण्यासाठी बँक लोन देणार आहे का? हा मुद्दा वेगळा आहे आणखीन बरं का. पण ठीक आहे. पण म्हणून त्यानं हे इकडचे कॉलेज घेतलेत, की जो कोल्हापूर रिजन मधला मुलगा आहे, तेव्हा त्याला हे एकदम जवळचे कॉलेजेस आहेत. पण मुलींच्या बाबतीत ना हॉस्टेल कॉलेजला आहे का? याचा पण एक विचार करावा लागतोय बरं का. तर आपण एक कायम करूया. मला एक लक्षात आलंय. बाकीचे कॉलेजची नावं विचारात घेतलीत आपण. आता जसं मी एक काम करतो, पुढच्या 10 तारखेपर्यंत म्हणूया आपण, 10 दिवसापर्यंत म्हणूया आपण. जोपर्यंत कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरायला सुरू होत नाही तोपर्यंत आपण काय करूया, की मला बरीचशी मुलं ना, त्यांचा ऑप्शन फॉर्मची लिस्ट पाठवतात, "सर चेक करा" म्हणतात. मग आपण तीच आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. म्हणजे तुमचे पण बरेचसे पॉइंट्स क्लिअर होतील. तुमचे प्रश्न पण सेमच असतात. आता गंमत बघितली का? या मुलाला ॲट एनी कॉस्ट सी-एस वगैरे असंच करायचंय. सी-एस, आय-टी, एन-टी-सी इकडेच जायचंय. जर त्यानं विचार जरी केला, की अरे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मग त्याला वालचंद कॉलेज मिळेल ना, की त्याच्या भागातलं दी बेस्ट कॉलेज आहे. पण त्यानं घेतलंय का? नाही. कारण तो ठाम आहे, की त्याला नको आहे ते. म्हणजे हा पण मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सारखा तोच प्रश्न समोर येतो, की कॉलेजला प्रेफरन्स देऊ का? ओके. जुन्या काळातले लोकं तेच करत होते, की टॉपच्या कॉलेजमध्ये सगळ्या ब्रांचची नावं लिहून टाका, घ्या. नाही मिळालं, मिळालं ठीक. नाहीतर पुढचं गव्हर्नमेंट कॉलेज घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला ब्रांच चेंज करून घ्या. मी लास्ट व्हिडिओत बोललोय एवढं ईझी नाहीये ते. बरं, मग आता सगळ्या गोष्टीचं डिस्कशन झालेलं आहे. पहिलं टार्गेट मी देतोय, की तुम्ही ना टोटल एकूण 300 प्लस कॉलेजेस आहेत. किती कॉलेजेस आहेत? 300 प्लस कॉलेजेस आहेत, की जवळ-जवळ 300 प्लस कॉलेजेस आहेत. रिजन सिलेक्ट करा. नागपूर, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर आपलं कोल्हापूर रिजन, मुंबई रिजन, ह्या रिजनमध्ये कॉलेजेस खूप आहेत. आता कोकणात मी तुम्हाला सांगू का? बी-ए-टी-यू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असं काय टेक्निकल युनिव्हर्सिटी काहीतरी असा फुल फॉर्म असेल त्याचा. हे दी बेस्ट कॉलेज होतं अगोदरच्या काळात. पण आता मधल्या 10 वर्षात तिकडे कोण जायलाच तयार नाहीये. कारण क्लायमेट पावसाळ्यात एवढा पाऊस पडतो त्या भागात, की फार अवघड आहे. किंवा ते ह्युमिडिटी वगैरे बऱ्याचशा गोष्टी तेव्हा आपण तिकडे मुलं जात नाहीये. बरं कोकणातच आय थिंक बरं का, पाईप तयार करणारी कुठली कंपनी आहे रे? मला त्या कंपनीचं नाव आठवत नाहीये बरं का. फिनोलेक्स बहुतेक फिनोलेक्स पाईपची कंपनी आहे. त्यांचं पण आय थिंक कुठलंतरी एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथं काहीतरी सँडविच पॅटर्न आहे का? बघा, शोधा. लिस्ट घेऊन बसा तुम्ही लक्षात घ्या. आणि एकदम लोअर लेव्हलचे कॉलेजेस नको. मी ज्या कॉलेजचा कट ऑफ 3 पर्सेंटाइल आहे सी-एचचा अशी पण कॉलेजेस बघितलेत. काही वर्षापूर्वी तर पॉइंटमध्ये असं पर्सेंटाइल होतं. त्याचं रिझन ई-डब्ल्यू-एस होतं. ई-डब्ल्यू-एसच्या पहिल्या वर्षी ना, मुलांनी ई-डब्ल्यू-एस जास्त काढलं नव्हतं. त्याच्यामुळं कमी पर्सेंटाइलला पण चांगलं कॉलेज पहिल्या वर्षी मिळालं होतं. नंतर ई-डब्ल्यू-एसचं काही राहिलंच नाही. बरं आता खूप डिस्कशन झालं. जवळ-जवळ 10 मिनिटं नाही 20 मिनिटं आपण बोलतोय. पण मी आत्ताच बोललो तसं, की आपण लिस्ट प्रोव्हाईड करायला सुरुवात करूया, डिस्कशन करूया. ओके, माझा हा नंबर WhatsApp नंबर तुम्हाला देतो मी. याच्यावर तुमची लिस्ट पाठवा. आपण
तुमचं नाव न घेता ते डिस्कस करू इथं आणि तुम्हाला तुमची लिस्ट सगळ्यांना दाखवल्यामुळं तुमचं फार नुकसान होईल असं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. पण इतरांचे डाउट क्लिअर झाले, तर नक्की फायद्याचं आहे. ऑल द बेस्ट.